नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर कल्पेश कचवे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते स्वतः रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करतात आणि त्यांचा आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास होता. त्यातले अनुभव कसे होते, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे किंवा भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. मग आपण गप्पांची सुरुवात अशी करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठीचं इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळालं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात जावं. तर कसा होता सगळा एज्युकेशन जर्नी? काही नाही, स्टार्ट तर मी धुळ्यातच शिक्षण सुरुवात केली. जैन शाळेत शिक्षण घेतलं. त्यानंतर SSCPSला कॉलेज केल्यानंतर डिप्लोमाला SSCPSला ॲडमिशन घेतलं आणि पहिला पार्ट हाच होता की घरच्यांचा बिझनेस आहे, आमचा फॅमिली बिझनेस आहे. वडिलांकडून काकांकडून आधीपासून तेच शिकायला मिळत होतं की आपल्याला बिल्डरशिपचं पुढे अचिव्हमेंट त्याच्यातच करायचे आहेत सर्व. आणि डिप्लोमा झाल्यानंतर मग हळूहळू काम स्वतःचे स्टार्ट केले. स्टार्टिंगच माझी पहिल्या प्रोजेक्टपासून अपार्टमेंटच स्टार्ट केलं मी सगळ्यात अगोदर. म्हणजे बंगलो किंवा छोटा बंगलो स्टार्ट केलंच नाही. पहिलीच फील्ड देताना घरच्यांनी मला पहिल्या अपार्टमेंटचा एक मोठा कमर्शियल प्लस रेसिडेन्शियलचा मिक्स प्रोजेक्ट दिला. बरोबर. आणि लकीली आपण तो सक्सेस पण करून दिला मी. आणि माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट धुळ्यात 77 लाखाचे पहिले फ्लॅट मी काढले. क्या बात आहे. 2019 साली. वा. तेव्हा धुळ्यात 77 लाखाला 3 BHK कोणी विकतही नव्हतं आणि विकलंही जात नव्हता. माझा फर्स्ट प्रोजेक्ट असून पण मी तो सक्सेस केला. क्या बात आहे. आणि तिथून मग परत अजून एनर्जेटिक होऊन तो एक्सपिरियन्स चांगला होता, त्याच्यामुळे अजून परत काम करण्याची इच्छा पण वाढली. आणि त्या बेसिसवर अजून कामं आता भरपूर आहेत, चालू आहेत. अपार्टमेंटचेच कामं जास्त आहेत माझ्याकडे आता. वा. मग आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं, कधी दुर्घटना घडत असतात. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? लेबर मॅनेजमेंट तर आता बेसिक लेवलला आम्ही स्वतःही लक्ष घालतो त्या गोष्टींकडे. मी स्वतः पर्सनली पण लक्ष देतो. आणि लेबर्सला मग तेवढंच, आता धुळ्याचं म्हटलं तर लेबरचं तुम्ही जसं म्हटलं अनस्किल्ड लेबर हा प्रकार खूपच जास्त आहे. अवेअरनेस त्यांना इतका नाहीच आहे. सेफ्टीबद्दल पण ते विचार करत नाही, डायरेक्टली कामाला फील्डवर कामाला लागून जातात डायरेक्टली. मग काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावी लागते. बऱ्याच वेळेस फेस करावं लागतं काही गोष्टींना. होतात आमच्याकडे पण काहीतरी ॲक्सिडेंट होतात छोटे मोठे, ते स्वतः फेस करावं लागतात. आणि गाईडलाईन आपण दिल्यानंतर समजतात. एवढं बरं आहे की समजून जातो लेबर्सला आणि काळजीपूर्वक कामं तसे करतात. बरोबर. दुसरं आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही आता जर 77 लाखाचं उदाहरण दिलं, तर बऱ्याचदा काही प्रोजेक्ट्स असे पण असतील की जेव्हा कस्टमरला असं वाटतं की अरे माझं बजेट थोडं कमी आहे, फ्लॅट चांगला आहे पण हा जरा जास्त वाटतो. पण एक बिल्डर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन द्यावं, त्यांना फॅसिलिटी द्यावं, म्हणूनच त्याची कॉस्ट वाढत असते. पण मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा बॅलन्स तुम्ही प्रोजेक्टमध्ये कसा करता? नाही, क्वालिटी आणि बजेट नाही म्हणता येणार. मग तसं कस्टमर आल्यानंतर आहे ना, सेकंड ऑप्शन आता आत्ताच्या रेंजला माझ्याकडे 5 अपार्टमेंट स्वतःचे आहेत. तर ज्याचा बजेट तिथे नसतो त्या लोकेशनला, त्यांना दुसऱ्या छोट्या साईटवर किंवा 1 BHK 2 BHK मध्ये कन्वर्ट करणं, ती माझी स्किल. बरोबर. ती स्किल यूज करून मग मी त्यांना तसं कन्वर्ट करतो. दुसरा एक आता थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे जर धुळ्याचं एक विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोक्यामध्ये कुठले सेक्टर्स येतात, सेगमेंट येतात किंवा क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण एक वेगळा बदल, चांगला बदल बघू शकतो. तर प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर आता काम केलं पाहिजे, की इंजिनियर आणि बिल्डर म्हणून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे लोकल धुळ्याच्या लेवलला धुळ्याच्या लेवलला तर प्रशासनाने काही नाही, रोजगार इथे वाढवले पाहिजे लोकांचे. इंडस्ट्री डेव्हलप झाली तर ते लोक बाहेरून धुळ्याकडे वळतील. जे लोक आता शिरपूरवरून डायरेक्ट नाशिकची उडी मारायला बघतात, एक फॉर एक्झाम्पल सोनगिरीचे लोक स्टार्ट करायचं म्हटलं तर सोनगिरीवरून डायरेक्ट नाशिक जायचं म्हणतात. तर जर धुळ्यातच जर तसा बिझनेस आणि इंडस्ट्री डेव्हलप असली तर ते लोक धुळ्याकडे वळतील आणि त्याचं बेनिफिट आपल्याला होणारच आहे. इथे इंडस्ट्रियल कामासाठी जर इथे आलं तर इथे फ्लॅट्स घेतील, इथे डेव्हलप होतील. बरोबर. त्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन पहिली चांगली झाली पाहिजे आणि फॉलोड बाय चांगल्या इंडस्ट्रीज नंतर आल्या पाहिजे. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्त्वाचे घटक असतात. तर मग जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा साधारणपणे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? काही आपले गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार AFE 550चं आपण ते बघतो स्टीलचं. ब्रँडिंग आणि थोडंसं बेसिक लेवलला म्हणजे आयकॉनच्या इथे बसलो, पण आयकॉनचं पण आता मार्केटमध्ये नाव भरपूर चांगलं होत चाललं आहे. आता आम्हाला तर काम करताना, आता अगोदर होता विषय की लोकांना फक्त पोलाद एकच नाव माहिती होतं. लोक आम्हाला काम करताना विचारलं जायचं की कुठलं स्टील वापरलं जात आहे, तर पोलाद सांगितल्यानंतर तो एक ट्रस्ट फॅक्टर बसायचा अगोदर. आता तो आपल्या आयकॉनकडे पण वळतो लोकांचा, ते सांगितलं जातं. आणि तसंच सिमेंटमध्ये तसंच होतं आहे. आता अगोदर लोकांना तोंडीपाठ नाव अल्ट्राटेकच होतं. त्यांना त्यातले ग्रेड माहिती नसते तरी कस्टमर आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. कस्टमरला जी गोष्ट माहिती आहे ती
चांगल्या रीतीने आम्हाला सांगता आली तर त्याचा फरक पडतो त्या गोष्टीवर. स्टीलकडे तर आम्ही आता आयकॉनकडे त्याच नजरेने बघायला लागलो आणि सांगतो आता आयकॉनच्या नावाने कस्टमर पण आता लवकर ट्रस्ट करतात आमच्यावर. बरं. मग तुम्ही आता आयकॉन तर वापरताच, मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? नाही, धुळ्यात तर सगळं आमच्यासाठी तर सगळं सर्व्हिस वगैरे सर्व चांगलं धुळ्यात. अच्छा, काही प्रॉब्लेम. आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो काम करताना सगळ्यात जास्त तुम्हाला आनंद मिळाला, समाधान होतं, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य? गोवर्धन नाईट्स म्हणून माझा एक प्रोजेक्ट आहे, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट धुळ्यातला सगळ्यात पहिला होता तो. हं. 2016 आम्ही तो स्टार्ट केला होता. हं. तर प्रोजेक्ट पण चांगला झाला. मिक्स यूज म्हणजे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल दोघं केले. आणि ओके. मी अगोदर सांगितलंच की तिथे सगळ्यात प्रीमियम फ्लॅट्समध्ये दिले सुरुवातीपासून. बरोबर. आणि हा एक प्रोजेक्ट चांगलाच आहे तसा. बरं. पण तेव्हा अशी थोडी भीती वाटत नव्हती का, एवढा प्रीमियम प्रोजेक्ट आपण पहिल्यांदाच धुळ्यातला करतोय आणि त्याला कसा रिस्पॉन्स येईल, नाही, किंवा काय त्याच्यात प्रीमियम आहे एवढं? वाटली भीती सुरुवातीला वाटायची ती. जेव्हा सुरुवातीला मी फेस पण केलं आहे, क्लायंटला जेव्हा पेपरवर फक्त प्रोजेक्ट स्टार्ट व्हायचे अगोदर पेपरवर 77 लाख रुपये किंमत सांगितली, तर तो क्लायंट दचकून जायचा आपल्याबद्दल आणि आपल्यालाही भीती वाटायची की पुढे आपण सरकू की नाही सरकू याच्यानंतर. पण स्टार्ट केला प्रीमियमनेसमध्ये, म्हणजे स्ट्रक्चरपासून सगळ्या गोष्टींना डिटेलिंग लक्ष दिलं. लिटरली त्या प्रोजेक्टबद्दल मी म्हणजे फुटिंगपासून तर एंड ऑफ द डेपर्यंत सगळे शूट्स ठेवले, क्लायंटला कन्व्हिन्स करण्यासाठी ते पण दाखवले गेले. प्रीमियमचं म्हटलं तर आपलं स्टील वगैरे सोडल्यानंतर तर सिम्पोलॉजी टाईल्स वगैरे या भरपूर गोष्टी प्रीमियम यूज केल्या, अच्छा. ज्या क्लायंटला सांगून कळायच्या आणि प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर ते कळायला लागलं लोकांना. बरं. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली, म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल असेल, कधी पाऊस आला, कधी लेबर आयत्या वेळेला नाही आले, असा एखादा प्रॉब्लेम आणि त्याच्यावर तुम्ही काढलेलं सोल्युशन, असे एखादे प्रसंग आठवतोय? नाही, अजून तरी आपलं माझ्या ह्याच्यात अजून नाही, माझ्या असं काही झालंच नाही. बरं. आणि आता जी नवीन या क्षेत्रात मुलं येणार आहेत किंवा ज्युनियर्स येतात, तुमच्याकडे पण काही इंजिनियर्स कामाला असतील, बरोबर. तर या सगळ्यांना तुम्ही या क्षेत्रात जर चांगली वाटचाल करायची असेल, तर तुम्ही त्यांना काय म्हणजे ॲडवाईस द्याल? ॲडवाईस तर तेच की क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करू नका. क्वालिटी बेस्ड द्या. क्लायंट कन्व्हिन्स होतोच. आता माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तोच आहे की माझं पण एज कमीच आहे तसं. हो. पण फायदा मला असा होतो की मी क्वालिटी चांगली दिल्यामुळे, क्लायंटला सर्व्हिस चांगली मिळाल्यामुळे धुळ्यात आजच्या डेटला सगळ्यात महागडे कॉन्ट्रॅक्टची कामं माझ्याचकडे चालतात. अच्छा. ते पण मी कन्व्हिन्स करू शकतो. आणि जे माझ्या नंतर करतायत, नवीन सुरुवात करतात, त्यांना मी तेच सांगेल की त्यांनी जर क्वालिटी मेंटेन केली, क्लायंटशी रिलेशन चांगलं बनवलं, तर काही नाही, पैसेही चांगले मिळतात आणि आपल्याला कामही चांगलं करतात. आणि आपले इथिक्स सोडून काम नाही केलं तर होतं बरोबर सगळं. बरोबर. तर हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर कल्पेश कचवे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटी ही ॲटमोस्ट प्रायोरिटी आहे या सगळ्या सेगमेंटमध्ये, आणि ती जर तुमच्याकडे चांगली असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की चांगले यशस्वी होऊ शकता. त्यामुळे क्वालिटीकडे तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.